महात्मा गांधींवरचा एक विनाकारण वाद ओढवला गेला आणि समोर आलेला आहे. संभाजी भिडेंनी कारण नसताना कुठल्या तरी पुस्तकातला संदर्भ घेऊन तेच नेमकं वाक्य आता समोर आणायची खरं तर गरज नव्हती. गांधींचे विरोधक ही गोष्ट वारंवार विसरतात. गांधींच्या चुका दाखवल्यानं गांधींच्या मोठेपणात काहीही बाधा येत नाही. गांधींचं मोठेपण हे गांधी स्वतः किती मोठे होते ह्याच्या बरोबरीनं गांधींना लोक मोठं मानतात याच्यामध्ये आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. जशी आपली एक मानसिकता आहे, दगडामध्ये देव नसतो, आम्ही तो मानतो म्हणून तो देव असतो. बरं, मूर्ती नाहीत, बऱ्याचदा तर नुसत्या दगडाला किमान काही तांदळे वगैरे काही ठिकाणी किमान सौंदर्य तरी आहे. नुसत्या दगडाला शेंदूर फासून लोकांनी त्याचा देव केलेला आहे. कारण की ही लोकांच्या मनातली भावना असते. देव तिथे नसतो, देव तुमच्या मनामध्ये असतो. बहिणाबाईंनी म्हणलेले ते देव कुठे आभायाच्या आरपार, देव इथे माझ्या बुबुया माझार, माझ्या पाशी आहे म्हणून तो देव आहे. महात्मा गांधींचं मोठेपण हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं म्हणून मी त्याला मोठे म्हणतो. तुम्ही त्याच्या चुका मला दाखवल्यानं मला काहीच फरक पडत नसतो. त्याच्यामुळे गांधीच्या विरोधकांना हे लक्षात, गांधी हे प्रतीक आहे हे सगळ्यांनाच लागू पडतं. अगदी ह्याच्यावर चर्चा करताना मग सावरकरांच्या बाबतीत पण हेच आहे. सावरकरांना तुम्ही माफीवीर म्हणा, संडासवीर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ज्यांना सावरकरांना देव मानायचं आहे, जे मानतात, मी सावरकरांनाही मोठं मानतो, ते आवर्जून सांगतो, त्यांना ह्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. आपल्याकडे ऋषीचं कुळ शोधू नये का म्हणतात, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ? कारण की पूर्वजन्म म्हणजे आधीच्या आयुष्यामध्ये त्यानं काय आणि काय नाही केलेलं ह्याच्याशी संबंध नाहीये. तो ज्या पद्धतीनं नंतर प्रकट झालेला आहे, त्याची प्रतिभा समोर आलेली, त्याच्या प्रतिभेचा आविष्कार, त्याची बुद्धी, त्याचं चारित्र्य, त्याचं नेतृत्व, हे जे काही समोर आलेले त्याला लोक मानतात. वाल्या कोळी हा दरोडेखोर होता, खुनी होता, लोकांचे जीव घ्यायचा, लुटायचा, हे काय माहीत नव्हतं का लोकांना? पण त्याचा महर्षी वाल्मिकी आम्ही केला ना, कारण की तो आम्हाला तसा वाटतो. व्यास हे काही उच्च कुलामध्ये जन्मलेले नव्हते. महर्षी व्यासांना जी गुरुपौर्णिमा आहे ती व्यास पौर्णिमा आहे. त्या सगळ्या ह्या 12 पौर्णिमांमध्ये सगळ्यात मोठी पौर्णिमा आपण ती साजरी करतो गुरुपौर्णिमा म्हणून, ती व्यासांची जयंती आहे. मग ज्या सगळ्यांना असं वाटतं की ब्राह्मणांना त्यांच्या उच्च वर्णाचा दर्प आहे, मग ते अब्राह्मण असलेल्या व्यासांना सगळ्यात ज्ञानी का मानतात किंवा आधुनिक काळामध्ये आंबेडकर सारख्यांना सगळ्यात ज्ञानी का मानल्या जातं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे जो सगळ्या महात्म्यांना लागू पडतो, सगळ्या मोठ्या माणसांना लागू पडतो. महात्मा गांधी त्याचं प्रतीक आहे की त्यांचं मोठेपण किती आहे याच्या जोडीनंच लोकांना तो मोठा वाटतो आहे, लोकांना तो जवळचा वाटतो आहे, लोकांना तो महात्मा वाटतो आहे, लोकांना तो राष्ट्रपिता वाटतो. पिता म्हणजे ती जी भावना आहे वडिलकीची, म्हणून लगेच असे शब्द छल करायची गरज नाही. राष्ट्रपिता आहे, मग राष्ट्रपत्नी कोण आहे, राष्ट्रमाता कोण आहे, असा मुद्दा नाहीये. कोणीही GR निघालेला नाहीये महात्मा गांधीला राष्ट्रपिता म्हणा म्हणून. लोकांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणलेले. लोकमान्य टिळकांना लोकमान्य, भट्टमान्य वगैरे म्हणून तुम्ही किती बोमा मारा, त्यांना लोकांनी लोकमान्य म्हणलेलं आहे. महात्मा गांधींना महात्मा हे लोकांनी म्हटलेलं आहे, राष्ट्रपिता लोकांनी म्हटलेलं, ही लोकांची भावना आहे. सावरकरांना स्वातंत्र्यवीर संबोधणे ही लोकांची भावना आहे त्याच्या पोटी असलेली. संडासवीर म्हणायचं यांना काही फरक पडत नाही. ही जी मनोवृत्ती आहे की त्या नेहरूंच्या बाबतीमध्ये, मी नेहरूंचा विरोधक आहे विचारांचा. नेहरूंनी जे समाजवादी आर्थिक नियोजनाचं भीकवादी तत्व मांडलं त्याच्यावर आम्ही कायम विरोध करतो. याच आमच्या शेतकरी संघटनेमध्ये जेव्हा नेहरूंचे पुतळे जाळा असे आदेश दिले, लोकांनी पुतळे जाळले नाहीत, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पण जाळले नाहीत. नेहरूंच्या विचारांना विरोध करणं वेगळी गोष्ट, पण आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत त्याचं मोठेपण मान्य करायची एक अतिशय उदार अशी भूमिका आहे. त्याच्या विचाराला विरोध करून सुद्धा वारकरी संप्रदाय जेव्हा तयार झाला, त्याच्यापूर्वी जी देवदैवत व्रत वैकल्य होती ती आम्ही सोडली नाहीत. या सगळ्या आमच्या संतांनी त्याची प्रचंड त्याच्यावर टीका केलेली असताना सुद्धा फक्त एकच फरक पडला की आमच्या देवदेवतेमध्ये बाकीच्या बरोबर विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आली. जे माळकरी आहेत ते माळकरी ज्या पद्धतीने एकादशी करतात, पण त्यांनी आधीचे जे उपास आणि व्रत वैकल्य होते ते काही सोडले नाहीत. ही आमची एक काय म्हणता येईल त्याला, तुम्हाला ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी ही भारतीयांची मानसिकता समजून घ्या. कुठल्याही माणसाचं मोठेपण मान्य करत असताना त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आम्हाला माहीत असतात. आम्ही ज्याची पूजा करतो तो दगड आहे, नुसत्याच दगडाला शेंदूर फासलं तरी आम्ही पूजा करतो, कारण की ते आमच्या डोक्यामध्ये आहे, आमच्या मनामध्ये तो श्रद्धाभाव आहे, त्या मूर्तीमध्ये नाही.
त्याच्यामुळे आम्ही तो पूजा करतो. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये सांगितले, देव कुठे आभायाच्या आरपार. आणि पुढचं वाक्य त्या सगळ्यांना लागू पडतं, देव इथे माझ्या बुबुया माझार. माझ्या डोळ्याच्या पाठीशी म्हणून तो देव आहे ना, माझ्या दृष्टीमध्ये आहे म्हणून तो देव आहे, माझ्या मनामध्ये तो भाव आहे म्हणून तो देव आहे. जसं हे देवांच्या बाबतीत खरं आहे, तसंच आधुनिक काळामध्ये ज्यांना तुम्ही समाज व्यक्तिमत्व, समाज पुरुष असं म्हणतात, त्यांच्या बाबतीमध्ये खरं आहे. महात्मा गांधी त्याच्यातलं सगळ्यात उंच उदाहरण आहे. इतरही सगळ्या नेत्यांच्या बाबतीत, अगदी आत्ताच्या काळातल्या सुद्धा, एखादा अतिशय भ्रष्ट असलेला नेता तुरुंगात जातो तरीही लोक त्याला निवडून देतात. आम्ही लोकशाहीच्या नावानं ह्याच्यावरती किती टीका करो, पण अशा वेळीत लोकांची काय भावना आहे ती लक्षात घ्या. किंवा मी ज्या शेतकरी चळवळीचा बिल्ला लावतो त्याही शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशी हे जोशी आडनावे, ब्राह्मण आहे, कृषी शेती करणाऱ्या कुळातला हा माणूस नाही, किंवा ज्यानं बळीला पाताळात गाडलं त्या वामनाच्या जातीचा हा माणूस आहे, हे माहीत असताना सुद्धा हजारो लाखो शेतकऱ्यांनी त्यांची पूजा केली ना. आजही माझ्या परभणी, नांदेड आणि हिंगोली, मानवत त्या सगळ्या परिसरामध्ये शरद जोशीचे फोटो देवघरात ठेवलेत लोकांनी. या शरद जोशींनी जेव्हा पंढरपूरच्या वारीची खिल्ली उडवली, भीक माग्यांची दिंडी त्याला म्हणलं, तरीही शेतकरी संघटनेचेच कार्यकर्ते असलेल्यांनी वारी करणं थांबवलं नाही. त्यांनी त्यांच्या पूजेमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच शरद जोशीचा फोटो ठेवलेला आहे. म्हणजे ही मानसिकता तुम्ही लक्षात घ्या. आम्ही जेव्हा किंवा कुठलाही मोठा माणूस, म्हणून मी अलीकडचं उदाहरण सांगितलं, महात्मा गांधी तर आधीच्या ह्याच्यात होऊन गेले होते. शरद जोशी सारख्या महात्म्याला मी स्वतः असा अनुभवलेला आहे की त्यानं काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना भावेल म्हणून काही धोतर घातलंय, ते टोपी किंवा मुंडासं घातलंय आणि तशी बंडी घातली, असं काही नाही. जीन्समध्ये वावरत होता हा माणूस शेवटपर्यंत. त्याची भाषा सुद्धा अशी नव्हती की एकदम तुमच्या काळजाला हात घालणारी किंवा काळ्या व्हायची सेवा वगैरे म्हणणारी शेतीच्या बाबतीमध्ये आणि डोळ्यामधून हुकमी पाणी काढणारी. तरीही लाखो शेतकरी, अगदी जी शेवटची मोठी सभा त्यांच्या 75 निमित्त 2010ला शेगावला झाली, आणखी शेगावला लोकांची श्रद्धा आहे म्हणून. म्हणजे विरोधाभास बघा, इकडे त्या सगळ्याच्या विरोधात बोलणारा माणूस आणि तिकडे शेगावला परत लोक जमा झालेले, 3.5-4 लोक समोर बसलेले. मी स्वतः त्या सभेचं सूत्रसंचालन करत होतो आणि हा माणूस शांतपणे बोलत होता वयाच्या 75मध्ये. हे सगळं ही आमची भारतीय मानसिकता आहे. आम्हाला तो माणूस उच्च विद्या विभूषित होता, तो शेतकऱ्याच्या कुळात जन्मलेला नव्हता, तो आमच्यासारखे कपडे घालत नव्हता, तरीही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यांनी जे कळकळीनं तळमळीनं शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली, त्याच्या बाबतीतली कृतज्ञता म्हणून नेहमी त्यांचा फोटो, जसं बिल्ला छातीवर तसं लोकांनी फोटो देवघरात ठेवलेला आहे. महात्म्यांच्या बाबतीमध्ये, समाज पुरुषांच्या बाबतीमध्ये सावरकर घ्या, गांधी घ्या, आंबेडकर घ्या, कोणी घ्या. आंबेडकरांनी गांधीवरती टीका केली, मग आंबेडकरवाद्यांनी काय दगड घालायचे गांधीला, आणि गांधीवाद्यांनी काय आंबेडकरवाद्यांचे गळे पकडायचे? हे चाललंय काय? आंबेडकर असो, सावरकर, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो, गांधी, आंबेडकर, सावरकर, 3 मोठे व्यक्तिमत्व, 3 मोठे नेते, यांचे सगळे अनुयायी सोयीप्रमाणे यांच्या विचारातला कुठलाही भाग काढून घेऊ शकतात आणि दाखवू शकतात, बघा कसं आहे ते. महात्मा फुलेंनी हिंदू धर्मावरती असभ्य भाषेमध्ये टीका केलेली आहे, उपलब्ध आहे ती, शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये आहे. किंवा आंबेडकरांच्या रिलर्स इन हिंदुइझमवरती प्रचंड मोठा वाद याच महाराष्ट्रात झालेला होता. सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी जे काही वेगळेपण किंवा त्यांची मर्यादा म्हणा दिसून आलेली, हे सगळं लोकांना माहीत आहे, भक्तांना पण माहीत आहे, त्यांच्या समर्थकांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे ही गोष्ट. पण तुम्ही ते नेमकं उकरून काढून समोर ठेवल्यानं काही फरक पडत नसतो. गांधी हे एक प्रतीक आहे अशा सगळ्या महात्म्यांचं. त्यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये तो भाव आहे म्हणून ते मोठे आहेत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. पुन्हा पुन्हा हावे टीकेसाठी बापू, द्वेषानेच कापू एकमेका. कोणत्या कारणे भिडले हे भिडे, मेंदूमध्ये किडे कशासाठी? गांधी लोक ऋषी नका शोधू मूळ, नको त्याचे कुळ चर्चेमध्ये. एक स्वच्छ साधा माणूस सरळ, ओकुनी गरळ काय होणे. किती मारा तरी गांधीना मरतो, पुरुनी उरतो विरोधका. ओळखावे त्याचे सार्थ मोठेपण, मोजावे आपण काय कोठे. कांत विचाराने मोकळा जो मुक्त, गांधी नामे सुक्त त्याला कळे, गांधी नामे सुक्त त्याला कळे.
गांधी असो किंवा सावरकर असो, आंबेडकर असो, ही सगळी मोठी माणसं समजून घ्यायची असेल तर त्याची एक सरळ, साधी, स्वच्छ अशी आट आहे की तुम्ही विचारांनी मुक्त असले पाहिजे. आणि उलट खरं तर आपण हिंदू, सनातन हिंदू या सगळ्या परंपरेमध्ये जन्मलेलो आहोत. बाय डिफॉल्ट आपण उदारमतवादी आहोत. शरद जोशी आमचे गुरु आवर्जून सांगायचे की मी जन्माने हिंदू आहे, याचा मला सगळ्यात मोठा फायदा हा आहे की मी जन्मताच उदारमतवादी आहे. आणि हे समजून न घेता आम्ही जर स्वतःला कुंपणं घालत गेलो, आम्ही डबक्यामध्ये अडकत गेलो, तर त्याच्यामध्ये किडे होणार आणि त्याच्यामध्ये आळ्या होणार, वास येणार आणि त्याचा जो खळाळता प्रवाह आहे. सनातन हिंदू हा फक्त काही धर्म नाही, या प्रदेशातलं फक्त एखादी गोष्ट नाही, तर हा खळाळता नित्य नूतन असा विचार आहे. तो जर समजून घेतला तर हे सगळे महात्मे का आहेत हे आपल्या लक्षात येईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.